हाय, मी शीतल. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आजची सकाळ ही एक्झरसाइजने चालू होते आमची. मस्त असा वेदू, वी आणि त्यांचे बाबा तिघंही एक्झरसाइज करत आहेत. बाबांनी जी एक्झरसाइज केली ती वेदला सेम करायची होती, म्हणून तो ट्राय करत होता की त्याला जमते आहे का. तर आमच्याकडे एकाने केली की दुसऱ्याला कंपल्सरी ती गोष्ट करायचीच असते. मग ओवीचं चालू आहे की मला पण जमते का म्हणून. तिने पण मस्त असं ते ट्राय केलं. मग त्याच्यानंतर दोघांचं असं चाललं होतं की बाबा आपण जंपिंग करूया. मग तिघंजण मस्त असे जंप करत होते. अ, ते दोघांनाही अशी एक्झरसाइज करायला आवडते, पण ते काय मूवमेंट्स वगैरे त्यांच्या काही व्यवस्थित नसतात. तर हे बघा असं मस्त चालू आहे दोघांचं. बाबा जसे करतायत ना तसं ट्राय करतायत दोघेही. ओवीचं हसणं चालू आहे. आम्ही तिला बोलतोय की तुझ्या वरती हात कर, पण तिचं म्हणणं अरे मी छोटी आहे, मला नाही येत वरती हात करता. अशी मस्त त्यांची एक्झरसाइज झाली आणि सगळं आवरून ते स्कूलसाठी निघाले. आज सध्या पाऊस चालू आहे ना, म्हणून दोघांनी रेनकोट घातला होता. पहिल्यांदा तर ते दोघंजण देवाला असा नमस्कार करतात आणि त्यानंतर आमच्या दोघांना दोघेही डेली नमस्कार करतात. सगळ्या मुलांनी असं सकाळी केलं पाहिजे. हे पण कधी कधी विसरतात, मग त्यांना आठवण करून द्यावी लागते. मग त्या दोघांचं चाललं होतं आमच्या दोघांचा फोटो काढा, आई बाबा आमच्या दोघांचा फोटो काढा. मग मस्त असे फोटो काढले आणि दोघेही स्कूलला जाण्यासाठी निघाले. मग स्कूलला जाताना आम्हाला अशी एकदमच एक्साइटमेंट असते बघा. आज वटसावित्री पौर्णिमा आहे, पण काही प्रॉब्लेम असल्यामुळे मी पूजा करू शकत नाही आहे. पण म्हणलं ठीक आहे, आज पुरणाचा स्वयंपाक तरी बनवूया सगळ्यांना खाण्यासाठी, म्हणून मी ते पुरण शिजायला टाकले. आणि मग याला असा मस्त चटका टाकण्यासाठी पुरणाला घेते. आता तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्याकडे जे गूळ किंवा साखर टाकून त्याला घट्ट बनवलं जातं ना, तर त्याला चटका देणं असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग जेवढी डाळ घेतली आहे ना त्याच्या एवढीच पूर्ण साखर घेतली जाते आणि मग मी त्याच्यामध्ये मस्त अशी वेलची कुटून टाकते आहे. वेलचीच्या वेलचीच्या वासाने ना मस्त असा फ्लेवर येतो पुरणाच्या पोळीला पण. त्याच्यामुळे मस्त अशी भरपूर वेलची टाकून माझं पुरण बनवणं चालू आहे. पुरण बनवायला थोडासा जरा वेळ लागतो, कारण ते सगळी प्रोसेस व्हायला भरपूर असा वेळ जातो. मस्त असं बघा अशा कन्सिस्टन्सीमध्ये तयार झालं ना, म्हणजे आपला चटका एकदम व्यवस्थित बसलेला आहे. मग त्याला चाळणीने पूर्ण मॅश करून घेतलं आणि त्याच्यानंतर ही बघा कटाची आमटी बनवली. त्याच्यानंतर अशी मस्त अशी ही कढी बनवली आहे मी. कढी बनवून झाल्याच्यानंतर माझं पापड, कुरडई वगैरे हे सगळं बनवायचं होतं मला. मग पहिल्यांदा पापड तळायला घेतले आणि पापड मुलांना तर खूप आवडतात. दोघांनाही पापड, कुरवडई ह्या दोन्ही गोष्टी खूप जास्त आवडतात. आणि सध्या पाऊस जस्ट चालू झाला आहे ना, तर भज्याचा आमच्याकडे खूप प्रोग्राम सारखं चालतो आहे. असं तेल जास्त नाही खाल्लं पाहिजे, पण खातो आहे सध्या. मस्त असे भजे बनवले. माझा पूर्ण स्वयंपाक बनवून झाला होता. मग पोळी बाकी होती म्हणून मग पोळ्या बनवायला घेतल्या, कारण मुलांचा स्कूलमधून यायचा टाईम झाला होता. याचा पुरणाच्या पोळीचा ना खूप मोठा असा किस्सा आहे की मला लहानपणापासून पुरणाची पोळी बिलकुल आवडत नव्हती. मी खूप मोठी म्हणजे मी 10thला वगैरे गेल्याच्यानंतर पुरणाची पोळी खायला स्टार्ट केली असेल. त्यामुळे मी माझ्या दोन्ही मुलांना ना खूप छोट्या असतानापासून पुरणाची पोळी द्यायला स्टार्ट केली आहे, कारण माझ्यासारखं नको व्हायला नंतर की मी एवढे वर्ष झालं पुरणाची पोळी. आता मला त्याला रिग्रेट होतं की यार मी एवढे वर्ष झालं का खाल्ली नव्हती, कारण ती एवढी टेस्टी लागते, पण मी त्याची टेस्टच घेतली नव्हती. त्यामुळे मी या दोघांना पण ना खूप लहान असताना सवय लावली आणि स्पेशली ना वेदला खूप जास्त पुरणाची पोळी आवडते. आणि आता मीही बनवायला म्हणजे येते, मलाही ट्राय करते. छान अशी पुरणाची पोळी बनवता येते मलाही, कारण बघा अशी तुम्हाला दिसत असेल टम्म अशी फुगली आहे. मस्त लागते टेस्टला. आणि आहूंनाही खूप जास्त आवडते पुरणाची पोळी आणि वेदला पण खूप आवडते. मग त्या दोघांना असे मस्त ते येत आहेत तोपर्यंत मग म्हटलं बनवून ठेवूया, त्यांनाही गरमागरम खायला अशी छान लागेल.
बॅगमधनं आल्या आल्या ना त्या दोघांची एक ठरलेली ॲक्टिव्हिटी आहे, ती म्हणजे त्यांच्या बॅगमधलं सामान बाहेर काढून ठेवणं. आणि आल्या आल्या ते दोघंजण असं ट्राय करत आहेत आपल्या बॅगमधलं ना, डेली रुटीन आहे दोघांचं, की ते आल्या आल्या बॅगमधनं ना बॉटल काढून ठेवतात आणि वेगळं काही बॅगमध्येच दिसलं की मग ते लगेच दोघांनाही दाखवायचं असतं, की टीचरने आज आम्हाला काय दिलेलं आहे, किंवा आज कोणाचा बड्डे होता का, बड्डेमध्ये आम्हाला काही गिफ्ट भेटलं आहे का. मग हे दोघांचंही आल्याच्यानंतर पहिली ॲक्टिव्हिटी आमची तीच असते. त्यात वेदला दीदीचा रुमाल दिसला, मग दीदी हा बघ तुझा रुमाल माझ्याकडे आला आहे. या स्कूलमध्ये जे काय भेटले ते बाबांना दाखवणं चालू आहे. तुझे कुणी बनवली दाखव दाखव मला दाखव कुणी बनवली तुझी तर टीचरनी बनवली आणि तिची तर मॅडमनी बनवली. दोघांचं इकडे बाबांना दाखवणं चालू आहे ना, तोपर्यंत साईड बाय साईड मी त्यांना जेवायला वाढून देते आहे. तर आज मस्त असं पुरणाचा स्वयंपाक आहे. कढी, आमटी, करडई, पापड, भजे, भात, पुरणाची अशी पोळी मस्त असं आज बनवले. पण मला थोडंसं दुःख आहे की मी आज पूजा करू शकत नाही आहे, पण ठीक आहे, आपल्या हातात काही नसतं. त्यामुळे आपला असा मस्त पुरणाचा स्वयंपाक एन्जॉय करायचा ठरवला. मग असं मस्त ताट बनवून आणलं आणि ह्या तिघांना मी खाण्यासाठी दिलं. मग खाण्याच्या आधी आमचं ठरलेलं असतं हा मंत्र म्हणणं. मग बाबा तिला शिकवत आहेत की मंत्र कसा म्हणायचा वगैरे, पण तिचं चालू आहे, नाही बाबा मला थोडीशी पापडी खाऊ द्या ना. मग ती थोडीशी पापडी घेऊन खाल्लीच आहे तिने गुपचूप, आणि त्यात नाटक करते आहे की बाबा नको ना, आपण खाऊया ना. पण बाबा बोलले नाही, आधी मंत्र बोलायचा आपल्यात, कारण तो आपला जे जे करायचा असतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्यामुळे त्याला जय कर आणि त्याच्यानंतरच तुला खायला भेटेल. तर मग तिचं गुपचूप आपली बिचारी बसली आहे, जय करते आहे. आणि मग असं करून त्यांनी तिघांनी त्या मस्त असं जेवायला घेतलं. तोपर्यंत मी माझंही ताट बनवून आणत होते. माझं ताट बनवून आणलं झाल्याच्यानंतर तिघं असे मस्त एका ताटातच खात आहेत तिघेजण. मी आपलं सेपरेट घेतलं आहे. सगळं खाऊन वगैरे मस्त झाल्यास ह्या दोघांचं चालू होतं बेबीला घेऊन फिरवणं, आणि ते म्हणतात आम्ही गावाला घेऊन जातो आहे बेबीला. आणि मस्त असा आज आमचा दिवस संपला, छान होता. आय होप तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.